अशा प्रकारे मंत्री हे विधिमंडळाचे आणि कार्यकारी मंडळाचे दुहेरी सदस्य असतात. सध्या डोनाल्ड ट्रम्प यांच्या कॅबिनेटमध्ये काही राजकारणी, वकील, प्राध्यापक, डॉक्टर्स, लष्करी अधिकारी अशा विविध कार्यक्षेत्रातील लोकांचा समावेश आहे. यातलाच दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे संसदीय शासन पद्धतीत कार्यकारी मंडळाची निर्मिती ही संसदेच्या निर्मितीवर अवलंबून असते. संघराज्य निर्माण होण्याच्या दोन पद्धती आहेत. एक आहे सेंट्रीपेटल अथवा केंद्राकर्षी प्रक्रिया. हा शब्द लक्षात ठेवा. आजच्या भागात आपण शासनाच्या दोन प्रकारांची चर्चा करणार आहोत. एक आहे अध्यक्षीय विरुद्ध संसदीय आणि दुसरा आहे एकात्मक विरुद्ध संघराज्यात्मक, म्हणजेच युनिटरी विरुद्ध फेडरल. सुरुवातीला संसदीय म्हणजेच पार्लमेंटरी म्हणजे नेमकं काय ते पाहू. भारत आणि ब्रिटन ही संसदीय शासन पद्धतीची दोन प्रमुख उदाहरणं आहेत. संसदीय शासन पद्धतीत कार्यकारी मंडळ हे पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ यांनी मिळून बनलेलं असतं. या पद्धतीत कार्यकारी मंडळ म्हणजेच एक्झिक्युटिव्ह हे विधिमंडळाचा म्हणजेच लेजिस्लेचरचा अविभाज्य भाग असतं. इथं कार्यकारी मंडळाचे सदस्य म्हणजे पंतप्रधान आणि मंत्री हे विधिमंडळाचे म्हणजेच संसदेचे देखील सदस्य असतात. उदाहरणार्थ, भारतात संसदेच्या कनिष्ठ सभागृहासाठी म्हणजेच लोकसभेसाठी दर 5 वर्षांनी निवडणुका होतात. 2024च्या निवडणुकांमध्ये भाजप आणि तिच्या सहकारी पक्षांना 543 जागांपैकी 293 जागा मिळून बहुमत मिळालं. त्यामुळे भाजपचे नेते श्री नरेंद्र मोदी पंतप्रधान बनले आणि त्यांनी त्यांचे मंत्रिमंडळ निवडले. हे मंत्री भाजप आणि त्यांच्या सहकारी पक्षांचे निवडून आलेले प्रतिनिधी होते. आता तुम्हाला समजतंय का की इथं नेमकं काय घडलं? तर पंतप्रधान आणि मंत्रिमंडळातील सदस्य हे लोकसभेचे देखील सदस्य असतात. काही मंत्री राज्यसभेतून देखील निवडले जाऊ शकतात, कारण ते देखील संसदेचं दुसरं सभागृह आहे. यातला साधा मुद्दा असा आहे की संसदीय लोकशाहीत कार्यकारी मंडळ हे विधिमंडळाचाच भाग असतं. शासनाची ही दोन अंग परस्परांपासून वेगळी नसतात आणि कार्यकारी मंडळाचा भाग होण्यासाठी म्हणजेच पंतप्रधान किंवा मंत्री बनण्यासाठी संसदेचं सदस्य बनणं आवश्यक असतं. जर एखादा मंत्री संसदेचा सदस्य नसेल तर त्याला 6 महिन्याच्या आत संसदेच्या दोन्ही सभागृहांपैकी एकाचा सदस्य बनणं बंधनकारक असतं. अशा प्रकारे मंत्री हे विधिमंडळाचे आणि कार्यकारी मंडळाचे दुहेरी सदस्य असतात. संसदीय शासन पद्धतीबाबत आणखी एक महत्वाची बाब म्हणजे यात कार्यकारी मंडळ हे संसदेला, विशेषतः संसदेच्या कनिष्ठ सभागृहाला सामूहिकपणे जबाबदार असते. याला कलेक्टिव्ह रिस्पॉन्सिबिलिटी असं म्हणतात. म्हणजेच कार्यकारी मंडळ तोपर्यंत सत्तेवर राहू शकतं जोपर्यंत लोकसभेचा त्यांच्यावर विश्वास असतो, म्हणजे जोवर त्यांना लोकसभेत बहुमत असतं. तर अशा प्रकारे संसदीय लोकशाहीमध्ये कार्यकारी मंडळ हे विधिमंडळाचा भाग असतं आणि कार्यकारी मंडळाच्या निर्मितीमध्ये आणि त्याच्या बरखास्तीमध्ये संसद अतिशय कळीची भूमिका पार पाडतं. म्हणूनच याला संसदीय शासन पद्धती असं म्हटलं जातं. आता आपण अध्यक्षीय शासन पद्धती म्हणजे काय आणि ती संसदीय पद्धतीपेक्षा कशी वेगळी असते ते पाहू. अध्यक्षीय शासन पद्धतीचं वेगळेपण म्हणजे इथं कार्यकारी मंडळ आणि विधिमंडळ यांच्यात स्ट्रिक्ट विभागणी असते. इथे कार्यकारी मंडळाचे सदस्य म्हणजेच अध्यक्ष आणि त्यांचे मंत्री हे विधिमंडळाचे सदस्य नसतात. अमेरिका हे अध्यक्षीय शासन पद्धतीचे एक प्रमुख उदाहरण आहे. इथं अध्यक्ष आणि त्यांची कॅबिनेट मिळून कार्यकारी मंडळ बनतं आणि हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह आणि सिनेट मिळून तिथली काँग्रेस म्हणजेच तिथलं विधिमंडळ बनतं. तेथील अध्यक्ष हा लोकांकडून थेटपणे निवडला जातो. त्यानंतर तो त्यांच्या कॅबिनेटमधील सदस्यांची निवड करतो. त्यांना कॅबिनेट सेक्रेटरीज असं म्हटलं जातं. ते विधिमंडळाचे सदस्य नसतात. इतकंच नव्हे तर ते राजकारणीच असले पाहिजेत अशी देखील गरज नाहीये. ते कुठल्याही क्षेत्रातले असू शकतात. ते लोकांकडून निवडले जात नाहीत, तर अध्यक्षांद्वारे त्यांची नेमणूक होते.
अध्यक्ष अगदी कुणाचीही कॅबिनेट सेक्रेटरी म्हणून नेमणूक करू शकतात. ते थेट अध्यक्षांनाच रिपोर्ट करतात आणि अध्यक्षांचा त्यांच्यावर विश्वास असेपर्यंत ते पदावर राहू शकतात. सध्या डोनाल्ड ट्रम्प यांच्या कॅबिनेटमध्ये काही राजकारणी, वकील, प्राध्यापक, डॉक्टर्स, लष्करी अधिकारी अशा विविध कार्यक्षेत्रातील लोकांचा समावेश आहे. उदाहरणार्थ डिफेन्स सेक्रेटरी पीटर हेग्सेथ हे माजी लष्करी अधिकारी असून फॉक्स न्यूज या चॅनलचे होस्ट आहेत. त्यांना कोणताही राजकीय पूर्वानुभव नाही आहे. हेल्थ आणि ह्युमन सर्व्हिसेस सेक्रेटरी रॉबर्ट एफ केनेडी ज्युनियर आहेत. ते एक पर्यावरण विषयक वकील आहेत. अन्न आणि औषध प्रशासनाचे प्रमुख डॉक्टर मार्टी मॅकेरी हे जॉन हॉपकिन्स विद्यापीठाचे प्राध्यापक, लेखक आणि कॅन्सर स्पेशलिस्ट सर्जन आहेत. सेक्रेटरी ऑफ स्टेट म्हणजेच परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो हे एक राजकारणी, सिनेटर, वकील आणि डिप्लोमॅट आहेत. तर यात सांगायचा मुद्दा अतिशय सोपा आहे. संसदीय शासन पद्धतीत कार्यकारी मंडळ म्हणजेच मंत्रिमंडळ हे संसदेचे सदस्य असतात, पण अध्यक्षीय पद्धतीत ते संसदेचा भाग नसतात. उलट अध्यक्ष कोणालाही कॅबिनेट सेक्रेटरी म्हणून नेमू शकतो. यातलाच दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे संसदीय शासन पद्धतीत कार्यकारी मंडळाची निर्मिती ही संसदेच्या निर्मितीवर अवलंबून असते. कार्यकारी मंडळ हे विधिमंडळातील सदस्यांपासून बनतं, पण अध्यक्षीय पद्धतीत कार्यकारी मंडळाची रचना आणि विधिमंडळाची रचना ही एकमेकांपासून स्वतंत्रपणे होते, एकत्र नाही. इथं कार्यकारी मंडळ आणि विधिमंडळ यांच्यामध्ये सुस्पष्ट विभागणी असते. भारत आणि ब्रिटन ही संसदीय शासन पद्धतीची उदाहरणं आहेत, तर अमेरिका, ब्राझील ही अध्यक्षीय पद्धतीची उदाहरणं आहेत. या दोन्हीतला फरक लक्षात आलाय तुमच्या? ठीक आहे, मग आता पुढे जाऊ. आता शासनाच्या आणखीन 2 प्रकारांची चर्चा करूयात. संघराज्यात्मक म्हणजेच फेडरल आणि एकात्म म्हणजे युनिटरी. आपण मागं पाहिल्यानुसार संघराज्यात्मक शासन पद्धतीत शासनाच्या 2 पातळ्या असतात. एक केंद्रीय किंवा राष्ट्रीय पातळी आणि दुसरी राज्य किंवा प्रदेशांची पातळी. अमेरिका, ऑस्ट्रेलिया, कॅनडा आणि भारत ही संघराज्यात्मक शासन पद्धतीची उदाहरणं आहेत. यात शासनाची सत्ता निरनिराळ्या पातळ्यांवर विभागलेली असते. भारतासारख्या काही देशांमध्ये केंद्र शासनाकडे राज्यांपेक्षा जास्त सत्ता किंवा अधिकार एकवटलेले असतात, तर अमेरिकेसारख्या देशात राज्यांना केंद्रापेक्षा जास्त अधिकार असतात. संघराज्यात केंद्राकडे जास्त अधिकार आहेत की राज्यांकडे, ही बाब ते संघराज्य मुळात निर्माण कसं झालं आहे यावरून ठरते. संघराज्य निर्माण होण्याच्या 2 पद्धती आहेत. एक आहे सेंट्रीपेटल अथवा केंद्राकर्षी प्रक्रिया. हा शब्द लक्षात ठेवा. यात स्वतंत्र प्रांत किंवा युनिट्स एकत्र येऊन संघराज्य बनवतात. उदाहरणार्थ अमेरिका. या प्रक्रियेमध्ये हे प्रांत अधिकारांचा मोठा हिस्सा स्वतःजवळ ठेवतात आणि केवळ राष्ट्रीय दृष्ट्या महत्वाचे विषयच केंद्र शासनाकडे सोपवतात. यालाच कमिंग टुगेदर मॉडेल असं देखील म्हणतात. संघराज्य निर्मितीच्या दुसऱ्या पद्धतीला सेंट्रीफ्युगल किंवा केंद्रोत्सारी प्रक्रिया असं म्हणतात. यात एका मोठ्या प्रदेशात शासनाच्या 2 पातळ्या निर्माण कराव्यात असं ठरवून त्या पातळ्यांमध्ये सत्ता विभागली जाते. या प्रक्रियेत केंद्राकडे जास्त सत्ता राहते. उदाहरणार्थ भारत. यालाच होल्डिंग टुगेदर मॉडेल असंही म्हणतात. तर अशा प्रकारे संघराज्याचे 2 प्रकार असतात. एक ज्यात केंद्र प्रबळ असतं आणि दुसरा ज्यात राज्य प्रबळ असतात. आता आपण युनिटरी म्हणजेच एकात्म शासन प्रकार पाहू. या प्रकारात शासनाची केवळ एकच पातळी असते आणि त्यामुळे सत्तेचे उभे विभाजन होत नाही. ब्रिटन हे युनिटरी शासन पद्धतीचं उदाहरण आहे. या पद्धतीत देखील राज्य किंवा प्रादेशिक युनिट्स असतात, पण ती केंद्र सरकारद्वारे प्रशासकीय सोयीसाठी तयार केलेली असतात. त्यांना घटनात्मक दर्जा म्हणजेच कॉन्स्टिट्यूशनल स्टेटस नसतो आणि केंद्र सरकार कधीही त्यांचे अधिकार काढून घेऊ शकतं. हे संघराज्य रचनेत शक्य नाही. संघराज्य पद्धतीत केंद्र आणि राज्य या दोघांनाही राज्यघटनेनं मान्यता दिलेली असते. UK, आयर्लंड, स्पेन, सिंगापूर, चीन ही युनिटरी किंवा एकात्म शासन पद्धतीची काही उदाहरणं आहेत. ओके,
तर या भागात आपण शासनाचे दोन प्रमुख प्रकार पाहिले. एक संसदीय विरुद्ध अध्यक्षीय आणि दोन संघराज्यात्मक विरुद्ध एकात्म. तुम्हाला यातील फरक नीट समजला असेल अशी आशा आहे. ठीक आहे, तर मग शासन आणि त्याच्या वेगवेगळ्या प्रकारांबद्दल एवढं ज्ञान पुरे. पुढच्या भागापासून आपण स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय यासारख्या इंटरेस्टिंग राजकीय संकल्पनांबद्दल समजून घेऊया. थँक्यू अँड सी यू सून.